मराठा विद्या प्रसारकच्या 88.4 रेडिओ कर्मवीरचा चाचणी शुभारंभ। महाराष्ट्राचा मंगल कलश ज्या दिवशी स्थापित झाला त्या महाराष्ट्र दिनी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेने 88.4 रेडिओ कर्मवीर सुरू करून आपल्या दीर्घ तेजस्वी परंपरेत आणखी एक सोनेरी पान जोडले। या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून नाशिककरांच्या आपुलकीचा आणि हक्काचा कणखर आवाज महाराष्ट्रभर घुमणार आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले। या रेडिओच्या माध्यमातून कर्मवीरांच्या संस्कृतीचा, त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या विचारांचा आवाज बनूया, असे आवाहनही त्यांनी केले। मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने गंगापूर रोडवरील केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्र व कामगार दिनाच्या मुहूर्तावर 88.4 रेडिओ कर्मवीरच्या चाचणी शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी मराठा विद्या प्रसारकचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे, ॲडव्होकेट संदीप गुळवे, सेवक संचालक सी.डी. शिंदे, प्राचार्य डॉक्टर एस.एस. काळे, प्राचार्य डॉक्टर सतीश देवणे, प्राचार्य प्रशांत पाटील आदींसह स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सर्व शिक्षणाधिकारी, प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट ठाकरे म्हणाले की मराठा विद्या प्रसारक समाज ही केवळ एक संस्था नसून ती एक चळवळ आहे, संस्कृती आहे, एक प्रेरणास्रोत आहे। 110 वर्षांपूर्वी बहुजन समाजातील प्रत्येक घरात शिक्षणाचा दिवा पेटवण्याचे स्वप्न कर्मवीर व समाजधुरी नांनी पाहिले। त्यांनी आपले संपूर्ण जीवन ज्ञानसेवेसाठी, संस्था विकासासाठी अर्पण केले। आज त्या महान कर्मवीरांच्या कार्याला, विचारांना आणि आदर्शांना 88.4 रेडिओ कर्मवीरद्वारे नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे भाग्य पुन्हा एकदा साध्य झाल्याचं ॲडव्होकेट ठाकरे यांनी सांगितले। या प्रसंगी रेडिओचे स्टेशन डायरेक्टर सौरभ टोचे, कंटेंट रायटर प्रशांत पाटील, साऊंड इंजिनियर मयूर निकुंभ या टीमचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले। सौरभ टोचे यांनी 88.4 रेडिओ कर्मवीर बद्दल माहिती दिली आहे। प्राचार्य डॉक्टर पंकज शेट्टे यांनी सूत्रसंचालन केले। उपप्राचार्य डॉक्टर सुदर्शन कोकाटे यांनी आभार मानले। रेडिओ कर्मवीर फक्त गाणी किंवा करमणुकीपुरता मर्यादित राहणार नाही। शाळा महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, संगीत व कला शिक्षण यांच्यासाठी हे व्यासपीठ असेल। त्यांच्या कलागुणांना यातून वाव मिळणार आहे। या रेडिओ सोबतच कर्मवीर या नावाने YouTube चॅनल देखील सुरू करण्यात आल्याचं ॲडव्होकेट ठाकरे यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।